उत्तरचे लोकप्रिय आमदार आदरणीय मनोजदादा घोरपडे यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून समस्त ग्रामस्थ चोराडे आणि बापूशेठ पिसाळ मित्र परिवार जेपी उद्योग समूह बँगलोर चोराडे या मित्र परिवाराच्या वतीनं आज या ठिकाणी भव्य आणि दिव्य मैदान या बैलगाडी शर्यत क्षेत्रातलं एक स्टेडियम म्हणून ज्या स्टेडियमला नामोल्लेख आहे असं कैलासवासी भिवांना पिसाळ स्टेडियम मौजे भांडमाळा चोराडे या ठिकाणी सुंदर असं मैदान संपन्न झालं। ज्या मैदानाला या ठिकाणी 600+ बैलगाडी स्पर्धकांनी सहभाग नोंदवून या कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल प्रथमतः समस्त ग्रामस्थ चोराडे त्याचबरोबर आदरणीय आमदार मनोजदादा घोरपडे युवा मंच आणि आदरणीय बापूशेठ पिसाळ मित्र परिवार चोराडे यांच्या वतीनं सर्व बैलगाडी मालकांचं प्रथमतः मनापासून हार्दिक आभार। त्याचबरोबर आजच्या मैदानामध्ये सुंदर असं झेंडा पंच म्हणून ज्यांनी काम पाहिलं ते या बैलगाडी शर्यत क्षेत्रातले आमचे मार्गदर्शक प्रसिद्ध झेंडा पंच आदरणीय आनंदराव बुवा जगदाय पेडगाव आणि आदरणीय आसिफभैया मुलानी वडगाव या दोघांचं प्रथमतः मनापासून कौतुक। कारण पावसाळ्या वातावरण त्यामध्ये हा वळीव पाऊस आणि गेली 5 दिवस आपण बघतोय पाऊसच पाऊस अशा वातावरणात या ठिकाणी मनानं कोणतीही गोष्ट कमकुवत न ठेवता सुंदर असं बैलगाडी मालकांच्या सहकार्याच्या जोरावर आज या ठिकाणी त्यांनी झेंडा पंच म्हणून काम पाहिलं आणि पावसाच्या आगमनापूर्वी आदरणीय आमदारांच्या उपस्थितीमध्ये हा भव्य आणि दिव्य बैलगाड्यांचा जंगी सोहळा संपन्न केला त्याबद्दल त्यांचे या ठिकाणी मनपूर्वक आभार। त्याचबरोबर निकाली पंच समस्त ग्रामस्थ चोराडे त्याचबरोबर आमचे सर्व सहकारी निवेदक या सर्वांचं या ठिकाणी मी आयोजकांच्या वतीनं मनपूर्वक आभार मानतो। त्याचबरोबर आजच्या मैदानाचं ज्यांनी लाईव्ह प्रक्षेपण केलं ते P3 यूट्यूब चॅनेल आणि सर्व यूट्यूबचे सर्व सहकारी त्याचबरोबर ड्रोनचे विश्वा त्याचबरोबर नंबर टेकर आबा या सर्वांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि आजच्या मैदानातील पंचांनी दिलेला जो निर्णय आहे तो या ठिकाणी जाहीर करतो। आजच्या मैदानातील 8व्या क्रमांकाचे मानकरी आमदार केसरी भव्य आणि दिव्य चोराडेकरांचं मैदान आणि या मैदानातील 8व्या क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक 7 वरून धावलेली गाडी श्री केरबा सेठ मोडक वडकी स्वराज भैया पिंटू सेठ मोडक वडकी पुणे या गाडीचा 8वा क्रमांकाला सुंदर असे गाडी पाळे उजवीला पाला रमेश आपा बाडले सोनाई गार्डन आणि या ठिकाणी नारायण पटोळे यांचा या ठिकाणी चंदर पाला आणि त्यांच्या जोडला सोमनाथ जगदळे पेडगाव बंडाना वाडीकर यांचा या ठिकाणी वादळ पाला वादळ आणि चंद्र आजच्या मैदानातले 8 नंबरचे मानकरी ठरले। आजच्या मैदानातील 7व्या नंबरचे मानकरी हा सुद्धा एक बैलगाडी शर्यत क्षेत्रातला इतिहास आहे। कारण बऱ्याच ठिकाणी पाहिलं जातं गावागावातली बैल पळतात परंतु पैरा होत नाही पण आज या ठिकाणी निमगावकरांनी दाखवून दिलं आणि सुंदर अशी गाडी आजच्या मैदानामध्ये 7व्या क्रमांकासाठी पात्र झाली। तास क्रमांक 8 वरून धावलेली गाडी अर्धनारी नटेश्वर वेदा साहेब प्रसन्न सावकार ग्रुप शंभू ग्रुप निमगाव या गाडीचा 7वा क्रमांकाला सुंदर अशी गाडी पळाली। अर्धनारी नटेश्वर प्रसन्न वेदा साहेब प्रसन्न सावकार ग्रुप शंभू ग्रुप निमगावकरांचा घरचा साज पळाला शंभू आणि सावकार त्याच्या मैदानातील 7व्या क्रमांकाचे मानकरी ठरले। आजच्या मैदानातील 6व्या क्रमांकाचे मानकरी 6व्या क्रमांकाचे मान पटकवला तास क्रमांक 4 वरून धावलेली गाडी कुमारी ईश्वरांजली पवार करेडोन आखू ड्रायव्हर आपसिंगे या गाडीचा 6वा क्रमांकाला सुंदर अशी गाडी पळाली। कैलासवासी भरतदा भुईर पडगे पनवेल प्रांश पप्पू शेठ सूर्यवंशी वांगी यांचा महबूब पळाला आणि त्यांच्या बरोबर आराध्या गणेश अनपडवाई बलमा ग्रुप भाकरवाडी यांचा खंड्या पळाला। खंड्या आणि महबूब आजच्या मैदानातील 6व्या क्रमांकाचे मानकरी ठरले आणि 5 पासून 1 पर्यंत सुंदर आणि काटाकीर लढत झाली त्यामध्ये 2 सामने झाले। 4 आणि 5 मध्ये सामना झाला त्यातली पहिली गाडी आहे तास क्रमांक 2 वरून धावलेली गाडी जय बाळू मामारसन बबन सेठ यमगर मासुरणे प्रकाश सेठ सुळे झरे या गाडीचा आजच्या मैदानामध्ये 4 आणि 5 मध्ये सामना नंबर आला। सुंदर अशी गाडी पळाली। भैरनाथ प्रसन्न बापूसाहेब बाडले वाघोली उमेश हरपळे पुरसुंगी अधिक पलवान कळंबीकरांचा शंभू पळाला आणि त्यांच्या बरोबर आकाश शेठ वालेकर नरेगाव सई विवेक भाऊ मोडक वडकी पुणे आणि राजे फार्म हाऊस यांचा या ठिकाणी किस्मत पळाला। किस्मत आणि शंभूची गाडी आजच्या मैदानातील 4 आणि 5 साठी मानकरी ठरली। 4 आणि 5 मध्ये दुसरी सामन्याची गाडी आहे दोघांचं बक्षीस एकत्र केलं जाईल रक्कम एकत्र केली जाईल आणि दोघांना समान वाटली जाईल आणि ढालीसाठी चिठ्ठी केली जाणार आहे। ती दुसरी गाडी आहे तास क्रमांक 5 वरून धावलेली गाडी अथर्व ट्रेडर्स निगडी या गाडीचा आजच्या मैदानामध्ये 4 आणि 5 मध्ये विभागून नंबर आला। सुंदर अशी गाडी पळाली
अथर्व ट्रेडर्स निगडी, अरुण शेठ दिगे कर्जत, बिपिन शेठ यांचा या ठिकाणी मल्हार पळाला आणि त्यांच्याबरोबर राजनंदिनी नंदुशेठ सागडे गराडे, गोट्या पैलवान माऊली यांचा लारा पळाला. लारा आणि मल्हार आजच्या मैदानातील 4 आणि 5 या क्रमांकाचे मानकरी ठरले. ज्याप्रमाणे 4 आणि 5 मध्ये सामना झाला त्याचप्रमाणे 2 आणि 3 मध्ये सुद्धा सुंदर अशी लढत झाली आणि पंचांनी व्हिडिओ शूटिंगची मदत घेऊन पुन्हा एकदा निकाल पाहिला. त्यामध्ये सुद्धा सामना झाला 2 आणि 3 मध्ये. त्यामध्ये पहिली गाडी आहे तास क्रमांक 3 वरून धावलेली गाडी अण्णासाहेब घाडगे सरपंच, गोपाळ फौजी चाळीसगाव, अमोल पैलवान वाठेगाव या गाडीचा तृतीय क्रमांक आणि द्वितीय क्रमांक सामना आला. सुंदर अशी गाडी पळाली. आप्पासाहेब गाडगे सरपंच, गोपाळ फौजी चाळीसगाव, अमोल पैलवान वाठेगाव आणि ज्यांचा आज वाढदिवस आहे बाळासाहेब मोपरे कुटरे यांचा या ठिकाणी घाट्या पळाला आणि त्यांच्याबरोबर हर्षवर्धन भोसले वाघेरीकरांचा सर्जेराव आणि घाट्या आजच्या मैदानातील 2 आणि 3 नंबरचे मानकरी ठरले. दुसरी गाडी सामन्यातली 2 आणि 3 ची तास क्रमांक 1 वरून धावली गाडी श्रीनाथ साहेब प्रसन्न मोबाईल से धुमा सुसगाव, भैया ड्रायव्हर गुणावरे या गाडीचा आजच्या मैदानामध्ये 2 आणि 3 मध्ये विभागून आला. सुंदर अशी गाडी पळाली. पैलवान रोहन जांभळे जांभूळवाडी, भैया ड्रायव्हर गुणवरे यांची रायफल पळाली आणि त्यांच्याबरोबर मोहिल शेठ धुमाळ सुसगाव, अर्णव शेठ साळुंके सुसगाव आणि स्वामी साई सचिन शेठ घरत वरचे ववले यांचा दशम हिंद केसरी बकासूर पळाला. बकासूर आणि रायफल आजच्या मैदानातील 2 आणि 3 चे मानकरी ठरले. आणि आज जे मैदान संपन्न झालं कराड उत्तरचे लोकप्रिय आमदार आदरणीय मनोजदादा घोरपडे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेलं 2 ते 3 दिवसात नियोजन झालं आणि नियोजन झाल्यानंतर ऐतिहासिक मैदानामध्ये खरोखर इतिहास झाला. ज्याला संघर्ष योद्धा म्हणून गेली 6 महिने लंपीत घालवली आणि आता गेली 2 महिने कानाच्या दुखापतीनं त्रस्त आहे, परंतु मालक तिथं हार गेला नाही. कारण मालक आहे मागील वर्षी सन 2024 ला श्री जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळा झाला. त्या सोहळ्याचे रथाचे मानकरी हरिभक्त परायण निखिल महाराज कोरडे आणि प्रवीण शेठ दसवडकर यांची सुंदर अशी गाडी पाहिली तास क्रमांक 6 वरून आणि आजच्या मैदानामध्ये प्रथम क्रमांकासाठी गाडी पात्र झाली आई मुकाई माता प्रसन्न शंभू बाजी ग्रुप खडकवासला. ते आजच्या मैदानातील प्रथम क्रमांकाचे मानकरी. सुंदर अशी गाडी पळाली. जो बैल या ठिकाणी मरणाच्या दारातून 2 वेळा या ठिकाणी मालकानं मागे ओढून आणला असा या ठिकाणी मुकाई माता प्रसन्न शंभू बाजी ग्रुप खडकवासला, पैलवान निखिल शेठ कोरडे खडकवासला, प्रवीण शेठ दसवडकर यांची या ठिकाणी बुलेट पळाली आणि त्यांच्याबरोबर विश्वजित भैया देशमुख मिलिटरी हापशिंगे यांचा चित्र्या पळाला. चित्र्या आणि बुलेट आजच्या मैदानातील 1 नंबरचा मान पटकवला. विजेत्या सर्व बैलगाडी मालकांचं चालकांचं मी आयोजक कमिटीच्या वतीनं आणि आदरणीय आमदार मनोजदादा घोरपडे युवा मंचाच्या वतीनं या ठिकाणी हार्दिक अभिनंदन करतो. 8 नंबरचे मानकरी चला पुढे या पटपट या आणि